हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, आज आपण ना एक भाजीचा प्रकार बघणार आहोत। अगदी झटपट होणारी आहे आणि तितकीच चविष्ट सुद्धा आहे। तर त्या भाजीचं नाव आहे चमचमीत वांगे बटाट्याचा रस्सा। अगदी साध्या सोप्या टिप्स सहित आपण बघणार आहोत। वांग बटाट्याच्या रस्स्यासाठी ना मी 4 मीडियम वांगी घेतली आहेत आणि अशी मीडियम साइज मध्ये कट करून पाण्यामध्ये ठेवलेली, म्हणजे काळी पडत नाहीत। रस्स्यासाठी आपल्याला ना बटाटे सुद्धा लागणार आहेत। मी साल न काढता ना असे मीडियम कट करून पाण्यामध्ये ठेवलेले आहे। तुम्हाला साल नको असेल तर तुम्ही साल काढून कट केले तरी चालतील। आपल्याला आता भाजी फोडणीला टाकायची, त्यासाठी मी कढईत 1 पळी तेल घेतलेले आहे। त्यात आता आपण 1 चमचा मोहरी टाकूया। आता त्यात ना 1 पाव चमचा हिंग टाकूया, अर्धा चमचा हळद। आता त्यात ना 1 मीडियम कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे, तो टाकून घेऊया। आता ना आपण गॅसची फ्लेम ना लो ठेवलेली आहे, कारण कढई छान तापलेली आहे। आता आपण कांदा जो आहे तो थोडा हलका गुलाबी करून घेऊया। आता कांदा ना थोडासा हलका गुलाबी झालेला आहे। आता आपण त्यात बटाटा टाकूया। इकडे ना ही महत्त्वाची टिप आहे, बटाटा शिजायला वेळ लागतो आणि वांग शिजायला त्याच्यापेक्षा कमी वेळ लागतो। म्हणून आपण काय करतोय की आता बटाटा आपण अर्धा शिजवून घेणार आहोत। त्यासाठी आपण बटाटा ह्याच्यात फोडणीत टाकलाय आणि आता 2 ते 3 मिनिटं आपण झाकण ठेवून अर्धा शिजवून घेऊया। आता 3 मिनिटं झालेली आहेत आणि बटाटा आपला थोडा शिजलेला आहे, अर्धा शिजलेला आहे। आता यात ना आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया। 2 चमचे लाल तिखट, किंवा तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता। 1 चमचा गोडा मसाला, 2 चमचे तिळाचा कूट। तीळ आपण भाजून आहे ना त्याचा कूट करून घेतलेला आहे। ह्यानी काय होतं, 2 गोष्टी होतात की एक तर भाजी मिळून पण येते आणि छान चविष्ट पण होते। अर्धा चमचा गूळ, 1 चमचा दाण्याचा कूट। आपण एक छोटंसं सिक्रेट इन्ग्रेडियंट ह्याच्यात टाकतोय, ते म्हणजे 2 चमचे टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप। आता आपण हे सगळं एकत्र मिक्स करून घेऊया। आता यात आपण ना चिरलेली वांगी टाकून घेऊया। आता वांगी ह्याच्यात मिक्स करून घेऊयात। आपण आता वांगी मिक्स करून ठेवलेली आहेत आणि आता आपण छोटी थाळी ह्याच्यावर ठेवतो आणि 1 वाटी आपण पाणी ह्याच्यात टाकत आहोत। त्यात आपण पाणी टाकलं नाही, कारण वाफेवर आपल्याला ही पहिली भाजी शिजवायची आहे। काय होतं माहितीये का, की वाफेवर शिजवली ना की त्याची चव अजून वाढते। आणि पाणी ह्याच्यासाठी टाकलंय आपल्याला, हे नंतर पाणी गरम झालं की त्यात टाकायचंच आहे। आणि आता सुरुवातीला आपण ह्याच्यासाठी टाकलेलं आहे की खाली भाजी लागत नाही। आपण गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे। 5 मिनिटं झालेले आहेत आणि वरचं पाणी पण तुम्ही बघू शकता की गरम झालंय, वाफा येत आहेत। आता हे पाणी आपण ह्याच्यात टाकून देऊया। आपण मिक्स करून ना एकदा आता भाजी कितपत शिजली ती बघूयात, म्हणजे वांग पण आणि बटाटा पण। नाही, अजून भाजी आपली पूर्ण शिजलेली नाहीये। आपण काय करायचंय की परत आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया। परत अगदी थोडंसं पाणी, म्हणजे पाव वाटी पाणी आपण ह्याच्यात टाकून घेऊया आणि बारीक गॅसवर परत 5 मिनिटं आपण शिजू देऊयात। आता 5 मिनिटं झालेले आहेत। आता आपण परत एकदा चेक करून घेऊयात की भाजी आपली शिजली आहे का। येस, बटाटा मस्त शिजलेला आहे आणि वांगीच्या फोडी पण छानपैकी शिजलेल्या आहेत आणि अजिबात गाळ झालेला नाहीये। आणि रस्सा पण आता हा बरोबर आपण आहे ना अंगापुरता ठेवलेला आहे, म्हणजे थोडासाच ठेवलेला आहे। त्यात आता आपण ना थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीने आपले वांग बटाटा रस्सा तयार झालेला आहे। एकदम मस्त चमचमीत आणि सुगंध पण इतका छान सुटलेला आहे। आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊयात। तर फ्रेंड्स, मस्त असा वांग्या बटाट्याचा रस्सा तयार आहे आणि आपण एका बाउलमध्ये तो काढून घेतलाय आणि त्यावर आपण मस्त बारीक चिरलेली फ्रेश कोथिंबीर पण टाकलेली आहे। तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची भाजीची रेसिपी? आहे ना मस्त। ही भाजी ना तुम्ही टिफिन मध्ये पण देऊ शकता, कारण ह्याला रस्सा जास्त नसतो म्हणून। सो तुम्ही नक्की करून मला कमेंट मध्ये सांगा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी। थँक्यू।